शांततेत संपेल. दोन्ही संघाचं अभिनंदन. टॉस जीता विकास 11 ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. और देखना यह है कि कृपया शांत ठेवा. मागे बोललंच पाहिजे का. नवीन बॉलर विजय मनबाट आणि नई बॅट्समन ओपनिंग जोडी. रॉडनी पाटील आणि मॅक्सन तुर्कीन. एक आक्रमक जोडी, ओपनिंग जोडी राजा शिवछत्रपती 11 साठी. ऑफ स्टंप के काफी बाहर ये गेंद निश्चित रूप से वाइड होनी चाहिए और अंपायर का वाइड का इशारा. इस अतिरिक्त रन के साथ आगे बढ़ स्कोर हुआ 2 रन. मैक्सन तुर्की के लिए खुशखबर है. हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम, 1000 रुपए का इनाम संजय तुर्किन की ओर से. और ये 4 रन, खूबसूरत स्ट्रोक. और राजा शिव छत्रपति के खेमे में बड़ा उल्लास, हर्ष उल्लास और आनंद मचा जा रहा है. टॉस जीता विकास 11 ने और पहले बैटिंग करने के लिए आमंत्रित किया राजा शिव छत्रपती 11 को. चौकार आले. या पहिल्या डावातील पहिला चौकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये मॅक्सन या फलंदाजाने. प्रेक्षक 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 आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. वसई कोलीवाड्याच्या मैदानामध्ये आपण बघतायत एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा नागवा चषक 2025. विजय तयार, कट करण्याचा प्रयत्न होता. व्हॅलेंटाईन सर बॅटन बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल प्रत्युत्तर दिले. या ठिकाणी चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल घेतलाय. विजय पाटील यांना ब्लॅक हाऊस तर्फे जर एलबीडब्ल्यू विकेट घेतला लेग बिफोर म्हणजे एलबीडब्ल्यू तर त्यांना 500 रुपयाचं नकद पारितोषिक ब्लॅक हाऊस तर्फे देण्यात येईल. धन्यवाद ब्लॅक हाऊस. छक्का मारला रॉडनीने, तर मॅक्सन तुर्कीने जर छक्का मारला या ओव्हर मध्ये तर त्यांना जॉन्टी कडून 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. आणि ए स्टार कडून सुद्धा 500 रुपयाचं नकद इनाम देण्यात येईल. आणि स्मिथ बाठाकडूनही बक्षिसांचा वर्षाव होता है आज. खरोखर आज बक्षिसांचा इनामों की बौछार हो रही है यहाँ पर. लेकिन हिम्मत चाहिए, गट चाहिए और ताकत चाहिए बल्लेबाज में. देखना है अब कि विजय मनबाट क्या करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट बॉलिंग करते हैं इस बीच. अच्छी गेंद, अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग और मिसफील्ड हुआ यहां पर, वरना मैक्सन रनआउट हो जाते. टॉस जीता विकास 11 ने और पहले बैटिंग करने के लिए आमंत्रित किया राजा शिव छत्रपति 11 को. विजय मनबाट राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे. उठा के मारने की कोशिश, गेंद हवा में, उसके पीछे फील्डर और ये सेफ हुआ. इस बीच 2 रन मिले बैट्समैन रॉडनी को और इस 2 रन के साथ आगे बढ़ता स्कोर हुआ 9 रन. हमारे आज के स्कोरर है सुनील खारवा. तुषार, अंतिम सामना, फायनल मॅच काय होईल, काय घडेल पुढे, काय चमत्कार, काय नमस्कार, काय काय होईल तुषार. नक्कीच फायनलची मॅच आहे. प्रत्येक बॉलवरती काहीतरी चित्रण वेगळं असणार आहे. 5 बॉल फेकून झाले, 9 धावा फटक्यावरती. विजय पुन्हा एकदा तयार. थोडासा धीम्या गतीने टाकला, त्याला ओळखला आणि त्या बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता रॉडनीच्या बॅट मधून आलाय तडाखा. नागवा चषकातील दमखम वाढवणारा षटकार. मला वाटतं तुषार हा चेंडू तुम्ही बघितला का. विजय मनबाट यांनी हा चेंज ऑफ पेस केला होता स्लोवर
आणि त्याला रॉडने चोख उत्तर दिलं. जबरदस्त स्कोर एक बाउंड्रीच्या वरून फेकून दिला. आणि राजेश घट्या, आमचे मित्र राजेश घट्या, याला 500 रुपये कमवायची संधी होती पण ती त्याने गमावलेली आहे. आता पुन्हा एकदा राजेश घट्या तयार आहेत आणि कॅच सोडला. इथे प्रत्येक प्रेक्षकामध्ये प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं इनाम. फक्त सुरके नेसल्या त्यांनाच, आणि जे सुरके नेसले नसतील ते आता घरून नेसून या. विदाउट सुरकेवाल्यांना 200चं इनाम आहे. जर 500 पूर्ण पाहिजेत असेल तर पुण्यात सांगतो की घरून सुरके नेसून या. शेवटी नाखवा चषक तर आहे आपला. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 15 ही धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते. 15 विदाउट लॉस. ऑस्डन मानकर या परिसरातील एक नामांकित खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत आणि त्याच्याही नावाची चर्चा या संपूर्ण स्पर्धामध्ये केलेली आहे. तेच गोलंदाज ऑस्डन मानकर, परंतु स्ट्राईक एंड वरती असतील. मॅक्सन 4 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत वैयक्तिक मॅक्सनच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. पहिलाच बॉल हवेत उडालाय, उंच उडालाय. एसटी रक्षक आहेत त्या ठिकाणी. जेट ड्रॉप. व्हॅलेंटाईन सर ज्या ज्या वेळेला कॅचेस सोडतायत ना क्षेत्ररक्षण, त्या वेळेला जर पाहिलं तर गोलंदाजचं खच्चीकरण केलं जातं आणि तसंच काही दृश्य आपल्याला मैदानाच्या दिसते. एक सिंगल कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या 16. मी कालपासून सांगतोय, कालपासून, की फक्त फळं फुलं खा आणि त्यावर राहा दिवसभर. अगदी उपाशी राहिलं तर का होणार नाही. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल हे महत्त्वाचे सामने असतात आणि आज घडलंही तेच. तुम्हाला सुस्ती खूप आहे, तुम्ही बॉलपर्यंत पोहोचू शकत पण नाहीयेत. बॉल विकेट किपरच्या तुषार हाताला देखील लागला नाही, एवढ्या पुढेच पडलाय. म्हणजे विचार करा की किती आम्ही सुस्ती झाल्यात. त्यासाठी कालपासून मी सूचना करतो की थोडं जबाबदारी असल्यामुळे थोडं कमी खा, फळं खा, केळी खा, सफरचंद खा आणि यावर तुम्ही राहू शकता. तुषार क्या बात आहे, चांगला उल्लेख. थोडासा लांब ठेवला टप्पा. अगदी जर पाहिलं तर बॅटचं स्विंग तिथपर्यंत जाऊ शकला नाही, परंतु एकदा कंप्लीट केलेली आहे आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 18 धावा धावफटकावरती. ज्या ज्या वेळेला ऑस्डन मानकर आले त्या वेळेला विकेट आली, त्या वेळेला कमी धावा ऑस्डनने खर्च केल्यात. परंतु या फायनलच्या मॅचमध्ये आतापर्यंत काय घडेल पाहणं महत्त्वाचं राहील. इथे रॉडनीचा फटका फसलाय. ऑस्डनच्या खात्यामध्ये विकेट जाईल का? यस, डीपीड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत. रॉडनीच्या खेळीला पूर्ण विराम. कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर ऑस्डनच्या खात्यामध्ये विकेट जात असताना परतावं लागेल. रॉडनी बॅक टू दी पॅव्हिलियन, गॉन. बाउंड्रीजवळ, तंबूजवळ, हिरव्या तंबूजवळ ते कृपया मैदानाच्या आतमध्ये येऊ नये. सीमारेषा म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेरच राहून आपला आनंद घ्यावा. धन्यवाद, थँक्यू. पुढचा चेंडू ऑस्डन यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्कोरच्या दिशेने मारला हा चेंडू आणि हा दुसरा गडी बाद होतोय. राजा शिवछत्रपतीचा संदेश घट्या, एक मोठा बॅट्समन, एक चांगला आक्रमक फलंदाज. त्यांनी या मैदानावर पहिल्या राऊंडमध्ये 45 धावा ठोकल्या होत्या. तो आज बॅट्समन शून्यावर बाद होत आहे. ऑस्डनची चमकदार गोलंदाजी, चमकदार बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग ऑस्डन यांची. म्युझिक
प्रभावित कामगिरी त्याने केलंय विथ द बॉल विथ द बॅट. आणि ज्या ज्या वेळेला गोलंदाजी करण्यासाठी येतात कमी दाबा खर्च करतात, जास्त विकेट प्राप्त करत आहेत. आणि आतापर्यंत 5 बॉल फेकलेत त्यांनी, 2 विकेट प्राप्त केले आणि 3 धावा खर्च केले. 18 धावसंख्या धावफटकावरती. आता ऑस्टन यांचा हा हॅट्रिकचा चेंडू आहे. हॅट्रिक 3 आणि बॅट्समन ऑस्टिन खांडल्या आमचे शेजारी. बघू काय करतायत ते. हॅट्रिक चेंडू ऑस्टिन ऑलराऊंडर बॅट्समन. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय चमत्कार कोण नमस्कार काय होते ते. आणि हा उंच मारला फटका आणि हा झेलबाद आणि ऑस्टन मानकर यांची हॅट्रिक पूर्ण होते. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फटका होता, मात्र फटक्यामध्ये फक्त ताकद नव्हती आणि फक्त चेंडू वर गेला आणि वर जाऊन होत नाही तर सीमारेषा पलीकडे जायला पाहिजे होता, तो गेला नाही. आणि राजा शिवछत्रपतीचा 3रा गडी बाद होतोय. आणि आमचे स्कोरर मला सांगत आहेत की ऑस्टन मानकर यांची या स्पर्धेतली 2री हॅट्रिक होते. धन्यवाद, वेल डन, वेल प्लेड. हा ऑस्टन मानकर तुमची फियांसी पण मॅच बघत आहे, धन्यवाद. आणि ते बरोबर आहे, त्याने सांगून ठेवलं आधीच मी खेळतोय आज ऑलराऊंडर आणि फायनल मध्ये मी चमकणार. टाळ्या वाजताय सासरवाडी, घाबरू नको. नवीन बॅट्समन रेनॉल्ड. आणि बघूया आता काय करतायत ते रेनॉल्ड. आणि भरपूर संकटात सापडले टीम. तुषार सध्या तरी मला असं वाटतं की राजा शिवछत्रपती नावाप्रमाणे सध्या अगदी जमिनीवर आहे आणि कंप्लीट संकटामध्ये आहे. तुषार ऑस्टन मानकरला आपण बघतायत सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. या स्पर्धेतील जर पाहिले तर वैयक्तिक दुसरं त्याने हे षटक हाताळलं होतं. पहा, पहिला बॉल फेस करत असताना जर पाहिलं तर रॉडनीची विकेट त्या ठिकाणी गेली, उंच हवेत चेंडू उडाला गेला, क्षेत्ररक्षक पोचले त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता जर पाहिला गेला तर त्या ठिकाणी चांगला झेल पकडला गेलाय. तिथून जर पाहिलं गेलं तर या 2री विकेट आपण बघतायत. इथे पहा, हवेत खेळलेला फटका होता. पहिल्या बॉलवरती पहिला मोठा वार करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आले, चांगला झेल त्यांनी टिकलाय. आणि शेवटची विकेट देखील आपण बघतायत ऑस्टन मार्केट राईट आर्म ओव्हर दी विकेटने, अराउंड लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने होते. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर 3 चेंडूत 3 विकेट या ठिकाणी जरूर घेतल्या गेल्यात. थोडा वेळ एक मिनिटासाठी सामना थांबावा प्लीज. 1 मिनिटासाठी सामना थांबावा. इकडे आयोजकांची विनंती आहे, सूचना आहे की त्याने कृपया षटकार मारला, कॅच घेतला, चौकार मारला, काही घडलं तरी मैदानामध्ये प्रेक्षकांनी येऊ नये. कारण त्याच्यामुळे त्यांचे असं म्हणणं आहे की असं जर झालं वारंवार अशा घटना घडल्या तर सामना बंद करण्यात येईल. तसं कृपया आपल्या सामन्याला आतापर्यंत चांगलं चाललंय तर कुठलंही गालबोट लागू नये अशी मी प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने विनंती करत आहे. धन्यवाद. आणि आपलं काही बक्षीस असेल ते कॉमेंट्री बॉक्समध्ये देण्यात यावं, ते आम्ही पोहोचू. धन्यवाद. इथे चांगला फटका ऑन साईडला बॉल चालला निघून कावकरा क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आले. चेंडूची जर पाहिले गेले तर उंची बांधता आली नाही आहे. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर एकदा वैतान दिसते. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती आले सिंगलच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन सर धावा धाफटकावरती 19 झाले. थोडंसं एक नाजूक स्थितीमध्ये बॅटिंग करण्याचा संघ पाहायला मिळतो व्हॅलेंटाईन सर. मला असं वाटतं थोडंसं सावरलं या दोघांनी आणि आता जबाबदारी खूप मोठी आहे राजा शिवछत्रपती 11वर आणि साजेशी परिस्थिती आहे. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न पण फुलटाच होता. खराब क्षेत्ररक्षण तिकडे आणि चांगला थ्रो, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत राजा शिवछत्रपती 11च्या. आणि या 2 धावेबरोबरच धावसंख्या होत आहे ती 21. आजच्या आमच्या या फायनल मॅचचे स्कोरर आहेत सुनील खारवा, किल्ला बंदर. धन्यवाद सुनील. आणि आज चांगली अंपायरिंग होत आहे. पुढचा चेंडू जयेश यांचा सामना करतील. आणि हा जलबाद स्क्वेअर लेग बाउंड्री दिशेने सगळे कॅच चालले आहेत. आणि आधीच ठरवलंय असं वाटतं मला की राजा शिवछत्रपतीच्या खेळाडूंनी बॅट्समॅननी की स्क्वेअर लेग बाउंड्री फक्त उभे राहा आम्ही कॅच देऊ, तुम्ही उभे राहा आम्ही कॅच देऊ, तुम्ही राहा आम्ही कॅच देऊ, असंच जणू काही मला चित्र दिसतंय. सगळे टोटल कॅच अगदी तिथेच मारले घेतले आतापर्यंत. आणि विकास 11ची मला असं वाटतं की टॉस जिंकून त्याने जी फिल्डिंग घेतली आहे
तर मला असं वाटतं त्यांचा तो निर्णय अगदी खरा आणि योग्य ठरत आहे. नवीन बॅट्समन जॅक्सन युवा मजबूत तगडे बॅट्समन आहेत, परंतु आता ह्या त्यांचा तगडेपणा आणि त्यांचं हे मजबूतीपणा आणि त्याची सगळी बॉडी लँग्वेज जी आहे, तर मला असं वाटतं या अंतिम सामन्यामध्ये या फायनलमध्ये जॅक्सनकडून खूप अपेक्षा आहेत. आणि बघूया ब्लॅक कलरची ती बॅट घेऊन गेल्यात आणि ब्लॅक कलरची बॅट काय करामत करते किंवा काय चमत्कार करते आणि चमत्काराला काय नमस्कार करते. आणि या फायनल मॅचमध्ये ते आपल्या संघाला राजा शिवछत्रपती या संघाला कुठपर्यंत मजल मारतात, कुठपर्यंत घेऊन जातात आणि या संकटातून ते आपल्या टीमला कसे उभारतात आणि बाहेर काढतात बघूया. चांगला चेंडू अपील, मात्र ऑफस्टंपच्या खूपच हा बाहेर चेंडू उसळी घेत होता आणि अंपायरचा वाईटचा इशारा. या अतिरिक्त धावेबरोबरच धावसंख्या होत आहे 22 धावा. पुढचा चेंडू जयेश यांचा, बॅट तलवारीसारखी हवेमध्ये फिरते खरी पण पट्ट्यात येत नाही बॉल. शेवटी एकच म्हणेन की जयेश हे पुरतीले चौकन्ने सतर्क आणि खूप हुशारीने अगदी आपली गोलंदाजी करतायत. स्टीफन आवळू कॅप्टन या टीमचे मालक ऑनर. दोन धावा होत आहेत, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, मात्र 2 धावा जॅक्सनने पूर्ण केल्या आहेत. अंपायरचा इशारा 2 धावांचा, लेग बाय. आणि या 2 धावेबरोबर धावसंख्या पुढे जात आहे ती 24. आपल्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपले वसई कुलवाडा किल्ला बंदर, पाचो बंदर, लांगे बंदर, वाया बंदर येथील नाखवा मंडळी बसली आहे सगळी. आणि या आपल्या सामन्याला या स्पर्धेला अत्यंत शोभा येत आहे. वरून मारलेला फटका, ताकदवर स्ट्रोक आणि हिम्मत, ताकद, गट्स आणि सगळं काही ओव्हरपीच चेंडू होता जयेशांचा. स्वतःला पोझिशन केलं त्यांनी जॅक्सननी आणि बिरकावून दिला स्कोर लेग बाउंड्रीच्या वरून. षटकार, उत्तुंग षटकार. म्युझिक. ऑल्डन मानकर यांच्यासाठी एक खुशखबरी आहे आणि ते निश्चितच हकदार पण आहेत तेवढेच. ब्लॅक हाऊस कडून त्यांना हॅट्रिक बद्दल त्यांच्या 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलंय. धावसंख्या होत आहे 24. 30 क्षमा करा, षटकार म्हणायचे 24 होती, आता षटकाराने 30 होत आहे. धावसंख्या होत आहे 30 धावा. नाही हरकत नाही ना, आम्ही कसंही असलं काही झालं स्कोर आमच्या तोंडातून चुकला तरी ते आम्ही एक म्हण होते आपल्या कोलवाड्यामध्ये, चोपडं कुठं खोटं की मूग खोटं. अरे मूग खोटं चोपडं खरं. आणि आमचे स्कोरर अगदी सतर्क हुशार आहेत. सुनील खारवा, आम्ही कितीही चुकलो बसलो आणि चुकीचं बोललो स्कोरमध्ये तरी आमचे स्कोरर सतर्क आणि नेहमी पुरतीले हुशार आहेत. ते अजिबात इकडे तिकडे धसामा होणार नाही, त्यासाठी चिंता करायची गरज नाहीये. धन्यवाद. नाही बॉलर दुसऱ्या षटकांचं षटक घेऊन येत आहेत ऑर्डन मानकर आणि संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत आणि त्या स्वतःचं दुसरं षटक. ऑर्डन मानकर या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये खूप भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. मॅक्सन ओपनर बॅट्समॅन अजूनही मैदानामध्ये आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जॅक्सन आणि मॅक्सनवर फार मोठी जबाबदारी आहे राजा शिवछत्रपती संघाची. ऑर्डन मानकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उत्तुंग फटका स्कोर लेग बाउंड्रीच्या वरून आणि हा घेतलेला कॅच सोडलाय. जबरदस्त फटका होता, जोरकस फटका, ताकदवर फटका, मात्र कॅच तिकडे ड्रॉप होताना दिसतोय, झेल ड्रॉप होताना दिसतोय. चांगला प्रयत्न त्यांचा होता. पहा
आत्ताच कॅश प्राईज आले मॅक्सनसाठी. मॅक्सनची झेल सोडली आणि तेव्हा कॉल आलेला की मॅक्सनची कोणी जर झेल सोडली तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज ते आत्तापासून लागू होईल. एज स्टार यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावलेला आहे. ज्या कोणी आता मात्र एखाद्या खेळाडूने कॅश सोडेल मॅक्सनची त्याला जर पाहिजे तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. ऑस्डन आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. कट करायचा प्रयत्न होतं. अगदी जर पाहिलं गेलं तर बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे सर्व विकेटकीपरच्या हातामध्ये. आतापर्यंत प्रभावित कामगिरी राहिलेली आहे. मित्रमंडळी मैदानाच्या आतमध्ये विकास 11 संघाच्या माध्यमातून 32 धावसंख्या धावफटकावरती 4 गडी बाद 3.2 चेंडू फेकून झालेले आहेत. ऑस्डन मानकर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटन बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. ऑस्डन मानकरची ताकद बनले, नजाकेत बनले. विथ द टायमिंग कशा रीतीने चेंडू हाताळायचा आहे हे ऑस्डन मानकरला माहीत आहे. आणि आत्तापर्यंत ॲक्युरेसी काय असते, अचूक टप्पा आणि भेदक मारा हे त्याने जरूर दर्शवले गेले. 3.3 चेंडू फेकून झाले. 32 धावसंख्या स्थिरावली गेली. 4 धक्के मैदानाच्या आतमध्ये राजा शिव छत्रपती या संघाला पाहायला मिळते. जरूर भरपूर प्रेक्षकांची गर्दी, अल्लोड गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे पाहाल या मैदानावरती प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर डॉट बॉल येतोय. सलगच्या 3 बॉलवरती 3 डॉट बॉल ऑस्डन मानकरच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. म्हणजे ऑस्डनने या मॅच मध्ये प्रभावित कामगिरी केली. इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय का तर नाही, प्रॉपर टायमिंग झालाय. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. ढोल ताशाच्या नगरात या ठिकाणी जर पाहिले गेले तर आलाय षटकार. खेळ कंप्लीट झाला. 39 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. व्हॅलेंटाईन सर चांगल्या स्थितीमध्ये आहे. बॅटिंग करणारा राजा शिव छत्रपती संघ 4 ओव्हरमध्ये 39 धावा. अगदी प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला उभारलंय मॅक्सन आणि जॅक्सनने. तर मला असं वाटतं की 4 ओव्हर्समध्ये 39 धावा एक साजेशी आणि समाधानक कामगिरी म्हणावी लागेल. आता कारण अजूनही एक षटक, शेवटचं षटक बाकी आहे. आणि बघूया या कालच्यासारखं जे काल माही 11चे मिल्टन कोळी भूषिकाद्या त्यांनी चमत्कार केला होता आणि 31 धावा कुठल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. तर मला असं वाटतं जॅक्सन आणि मॅक्सनला ही मोठी संधी आहे. 39 वरून लक्ष कसं 50च्या जवळपास जाईल आणि मला असं वाटतं ते नेतील अशी आशा करतो. अंतिम मॅच नाखवा चषकचा हा क्रिकेटचा सामन्याचा स्पर्धेचा अंतिम सामना विकास 11 आणि राजा शिव छत्रपतीच्या दोन्ही संघामध्ये होत आहे. शेवटचे 6 चेंडू उरले आहेत या इनिंगचे आणि बघूया राजा शिव छत्रपती हे लक्ष विकास 11च्या समोर कुठपर्यंत येत आहे. नए बॉलर इरॉस बुरखाव बॉलिंग करतील राइटम ओव्हर द विकेट आणि सामना करतील मॅक्सन. इरॉस टू मॅक्सन. जटेची लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण होत आहे या स्पर्धेचं. गुड बॉल, चांगली बॉलिंग, यॉर्कर, चांगला थ्रो, परंतु वाईट थ्रो म्हणावा लागेल. मॅक्सन धावचित म्हणजे रनआउट होता होता आज वाचले आहेत. 5 चेंडूंचा काय मुकाबला करतायत जॅक्सन युवा आणि काय ते चमत्कार करतायत आणि आपल्या संघाला कुठपर्यंत नेत आहेत. आता हेच आपल्याला बघायचं आणि इरॉस त्यांना कसं रोखतायत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जबरदस्त फटका आणि हा जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. एकाने पकडला, सोडला
आणि दुसऱ्याने पकडला. आणि मला असं वाटतं हा घरी बसलेले प्रेक्षक असतील आणि लाईव्ह टेलिकास्ट बघत असतील तर त्यांच्यासाठी या एक एक दुर्मिळ कॅच म्हणावा लागेल. जबरदस्त बॅड लक जॅक्सन, जबरदस्त फटका होता, एक सुंदर फटका, जबरदस्त ताकदवर फटका होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग आणि तेवढीच चांगली दोन खेळाकडून कॅचिंग. एक फिल्डर त्याने कॅच सोडला आणि दुसरा फिल्डर जो किती सावध आहे, किती चतुर आहे आणि किती तो हुशार आहे की त्याने बॉल अडवला आणि त्याने कॅच घेतला. म्हणजे किती मोठी ही कल्पकता याला म्हणावं लागेल, चातुर्य आणि कल्पकता, आणि हे खेळाडू असलं पाहिजे. आपल्याला आठवते की सूर्यकुमारने आपल्या T20 वर्ल्ड कप मध्ये कसा कॅच घेतला. चांगला झेल टिपला गेला, अतिशय उत्तम दिलायचा. आपल्या संघामध्ये खेळत असताना एखाद्या आपल्या जर पाहिलं गेलं तर संघ मालकाने विकेट घेतलेला आपल्याला आणि त्याचा फायदा या ठिकाणी झालेला आहे. 100% एफर्ट कसे द्यायचे असतात हे जरूर त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. हिरोस चांगली गोलंदाजी करताय इथे आणि मला असं वाटतं विकास 11 कडून चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग आणि चांगली कॅचिंग. थोडंसं विकेट किपरने थोडंसं लूज केलं, तेवढा वापस सोडला तर बाकी सगळं ठीक आहे. हिरोस बुरखाव थोडेसे का अडकळले आणि मला असं वाटतं फिल्डिंगची सजावट होत आहे, त्याच्यामुळे हिरोस थांबवलं. पुढचा चेंडू इरॉस यांचा राईटम ओव्हर द विकेट आणि हा चेंडू हवेमध्ये 4 जण या चेंडूच्या मागे आणि झेल सोडलाय. हा झेल ड्रॉप केलाय. 4 लोक त्या चेंडूच्या मागे गेले होते आणि त्यापैकी एकाने तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तो आता निसटला आणि एक जीवनदान मिळालंय विनोद रंगूच्या यांना. 1 रन 2 रन जेवढं काय करता येईल तेवढं राजा शिवछत्रपती हिला करायचं आहे. चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा सेफ जागेवर पडलाय बॉल आणि पुन्हा एकदा एक जीवनदान अजून मिळालंय आणि ते सगळी हिरोची मेहनत सगळी वाया जात आहे. हिरोस बुरखाव अतिशय चांगले होतकरू आणि यंगस्टर्स आणि कमी वयाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये आहेत, दुसऱ्या नंबरचे, आणि चांगली बॉलिंग ते करतायत. 2 to go 2 चेंडू बाकी या इनिंगचे आणि धावा होत आहेत. 43 धावा झालेल्या आहेत, फलकावर लागलेल्या आहेत. 43. जबरदस्त बॉलिंग आणि त्रिफळाचेच होत आहेत बॅट्समॅन विनोद रंगूच्या. क्षमा करा, मॅक्सन तुर्कीन हे त्रिफळाचेच म्हणजे क्लीन बॉल होत आहेत. नवीन बॅट्समॅन जुलेस खारवा एक शेवटचा चेंडू ते खेळण्यासाठी उतरत आहेत. 43 धावा फलकावर लागल्या आहेत आणि मला असं वाटतं तुषार एक चेंडू बाकी आहे, 43 धावा फलकावर आहेत आणि जर या चेंडूवर षटका ठोकला तर ऑटोमॅटिक डायरेक्ट लक्ष 50 वर जाईल. एक्शन रिप्ले आपण बघतात, बॅटची आतली कडा घेतली, त्यानंतर जर पाहिलं तर एक मिनिट अंपायर सूचना, एक महत्वाची सूचना आहे. या बॉलवर ज्याने सिक्सर मारला जुलेस खारवा यांनी, तर सुनील खारवाकडून आणि दर्शन मथुरकडून 1,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. धन्यवाद. स्टार्ट. यस, मॅच थांबवायची लक्षात ठेवा, महत्वाचं होतं म्हणून. वाईटचा इशारा, अजूनही 1,000 रुपयांचं बक्षीस आहे प्रत्येकाकडून, म्हणजे एकूण 2,000 रुपये कमवायचे आहेत. जुलेस खारवा यांना मोठी संधी आहे, पण समोर बॉलर जुलेस आपला हिरोस बुरखाव आहे. बघूया, हिरोस टू जुलेस, 2,000चं बक्षीस आणि मारलाय पण केलाय. मारला होता खरा, परंतु पोचला नाही
आणि जर त्या सिक्सर किंग व बोर्डावर लागला असता तर आणखीन काय नाव आदिप ज्वेलर्स कडून 1000 रुपये भेटले असते, म्हणजे एकूण 500 रुपये भेटले असते, म्हणजे एकूण 2500 सगळे हातातून गेले आहेत. बॅड लक हॅड लक यार, खूप मोठी निराशा झाली. आम्हाला असं वाटलं की गेला की काय. खरंच हा षटकार जायलाच पाहिजे होता, कारण या फटक्यामागे आणि या षटकारामागे भरपूर गोष्टी घडल्या असत्या. एक तर सिक्सर किंगवर लागला असता बॅनरवर तर 500 रुपये भेटले असते, आणि सुनील खारवा आणि आपले दर्शन मथुरेकर यांच्याकडून 1000 2000 असे एकूण 2500 रुपये गेले, आणि प्लस 50 धावांचं टार्गेट झालं असतं. म्हणजे एका बॉलमध्ये एवढ्या या सगळ्या गोष्टी घडणार होत्या, परंतु हिरॉस हे चांगले बॉलर म्हणून इकडे आता गणले जात आहेत. आणि खरोखर एवढ्या तरुण वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये चांगली गोलंदाजी, आणि त्यांच्या आधीच्या चेंडूवर याच ओव्हरमध्ये कॅच सुटले गेले. आणि मी व्हॅलेंटाईन मिरची, तुम्ही थोड्या वेळात रजा घेतो आणि पुढचं समालोचन मी आयोजकाकडे किंवा तुषारकडे तो. धन्यवाद. चे पाटील श्री एडविन केळखाद्या यांना मान सन्मान करत आहेत. सन्मान चिन्ह देऊन तर मान सन्मान देतील संदीप. खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेत आलात, आपलं बहुमूल्य योगदान या संपूर्ण पाटील साहेब, आपण काय 2 शब्द बोलू शकतात? नाही. ओके. स्वर्गराज बोटीचे नाकवा मोजेस केळीखाद्या, स्वर्गराज बोटीचे नाकवा मोजेस केळीखाद्या यांचाही आपण सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करत आहोत. चला विनंती करतोय पाहुण्यांना, आपण पुढे यायचं आहे आणि आपला विशेष सन्मान जो आहे तो आपण घ्यायचा. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की यांच्या अगदी जर पाहिलं तर योगदानाने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वी झालेली आहे. ईश्वरदान बोटीचे नाकवा विजय डांबर यांना विनंती आहे, आपण त्यांचाही मान सन्मान चिन्ह देऊन करत आहोत. या विजयजी डांबर साहेबांना विनंती करतो, आपण पुढे यायचं आहे. आपला विशेष सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. एक सन्मान चिन्ह देऊन विजयजी डांबर साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू. चला राजा छत्रपती संघ. आभारी बोटीचे नाकवा श्री आग्नेल बाट्या यांनाही विनंती. विजडम आणि निर्गम बोटीचे नाकवा श्री मिल्टन बुरखाव यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान करीत आहोत सन्मान चिन्ह देऊन. चला या पुढचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, जे आमचे मान्यवर आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगले योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभले गेले. खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आपले मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. बेन्सिलिका बोटीचे नाकवा जोनास बंडा यांनाही विनंती आहे की त्यांचाही आम्ही सन्मान करीत आहोत सन्मान चिन्ह देऊन.
आदिप ज्वेलर्सचे प्रोप्रायटर मालक, आदिप ज्वेलर्सचे मालक यांचाही आम्ही सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करत आहोत. आदिप ज्वेलर्सचे मालक आपण बघतायत, एक यांच्यासाठी देखील टाळ्या होणं अपेक्षित आहे, कारण की यांचं देखील योगदान फार मोठं राहिलेलं आहे. प्रत्येक खेळाडूंसाठी, नियमशास्त्र प्रत्येक बोटीचे प्रेक्षकासाठी. नियमशास्त्र बोटीचे नाकवा मोजेस बाठ्या यांचेही आपण सन्मान देऊन सत्कार करत आहोत. सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. जॉन पॉल बोटीचे नाकवा विश्वास बंडा यांनाही आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सत्कार करत आहोत. विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. खूप खूप आभार. तसेच योगेश नाईक आणि श्री राजन नाईक यांचेही आम्ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी पुढे जायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतायत एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचा विशेष सन्मान आपण बघतायत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपला महत्त्वाचा वेळ या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दिलात या फायनल मॅचसाठी. त्याच कारणाचं आयोजन समितीच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहोत. व्हॅलियन बोटीचे नाकवा श्री व्हॅलेंटाईन मिरची यांचाही आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. चला, मी खूप खूप आभारी आहोत प्रत्येक मान्यवरांचे. चला, डीजे युवराजचे प्रोप्रायटर आहेत. चला, डीजे सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. डीजे युवराज आपण पुढे यायचं आहे. मी अभिदादा आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जाईल. अभिदादा आणि त्यांचे एक साथीला मित्र असतील आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करणार आहोत. थँक्यू हिमालय पाटील, एक चांगला डीजे या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आणला गेला आणि त्याच कारणाचं खूप खूप आभारी आहोत. चला, JTC लाईव्हची टीम आपण देखील या. चला, समीक्ष मोरे त्या ठिकाणी आहेत, पण तू प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आहेत. समीक्ष मोरे जे मॅनेजर आहेत या संपूर्ण लाईव्हचे, आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करतोय. तसंच 5 दिवस आपल्याला कॉमेंटर ऐकणार आहेत तुषार सोनावणे यांचाही आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. तसेच स्कोरिंग करणारे आपले सुनील खरवा यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावं. तसेच दर्शन मथुरेकर यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. तसेच अजित बोम्स, मी स्वतः माझाही ते सत्कार करत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. अजित बॉम्ब्स यांचाही सत्कार होतोय. या स्पर्धेसाठी त्यांचाही खूप मोठा हातभार लागत आहे. अजित बॉम्ब्स यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे अभि सावंडे यांच्याकडून. अजित बॉम्ब्स, धन्यवाद अजित, अभिनंदन. दर्शन मथुरेकर यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सत्कार होत आहे. या स्पर्धेसाठी त्यांचाही मोठा हातभार लागत आहे. धन्यवाद दर्शन, अभिनंदन. इथे उपस्थित असतील त्यांची मी नावं घेऊ इच्छितो.
बेन्सिलिका बोटीचे नाखवा संदेश बंडा, वेलंकणी बोटीचे नाखवा अजय मस्तान व विजय बंडा. येस बँकचे मॅनेजर विजय शिवजी यांचंही आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. ज्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत त्यांचे ते या ग्राउंडमध्ये उपस्थित असतील त्यांनी प्लीज आपल्या कक्षावरती येऊन आपल्या स्टेजवरती येऊन सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. न्यू प्रशांत व न्यू पॅसिफिक बोटीचे नाखवा जिमी व जुलियस गट्या इथे उपस्थित असतील त्यांनी सुद्धा यावे. वेलंकणी पाईप्स प्रोप्रायटर पेस्टिन सेझन ते सुद्धा असतील त्यांनी सुद्धा आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. क्रिस्तदीप बोटीचे नाखवा व्हॅलेंटिन बोंबाचा व गॅटिंग गट्या हे असतील त्यांनी सुद्धा इथे स्टेजवरती येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचा आहे. चला तुषार सामन्याला सुरुवात करण्यासाठी चला मॅचला सुरुवात करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा पुन्हा एकदा आपण देऊया. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरायची आहे लगेच. विकास 11 टीमची आघाडीची जोडी आता झकास कामगिरी त्यांना करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही संघांना दिव्या शुभेच्छा. प्रत्येकांचे सत्कार झालेत आणि आता मात्र फायनलच्या मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. नाखवा चषक 2025 30 बॉलमध्ये करायचे 45. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व आयोजकांचे, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा नाखवा चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वसई कोलीवाडा या परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचा 5वा पर्व आहे. 5वा पर्व आहे म्हणूनच त्या स्पर्धेवरती प्रत्येकांचं गर्व आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अशोकजी राऊत आणि विशालजी नाईक हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. ऑस्टन मानकर या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला पॅसिफिक यांना आपण जरूर बघतायत. आणखी मान्यवर दाखल झाले त्यांचा देखील विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. रॉडनी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस पंचांचा इशारा आला. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले बिगिन. पहिला बॉल ऑस्टन मानकर स्ट्रायकरवरती आणि या ठिकाणी जर पाहिले तर रॉडनी पाटील. पहिला बॉल ऑस्टन साठी क्रॅकिंग ड्राइव्ह पाहायला मिळतो. लॉंग ऑफला बॉल चालला निघून एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. आमच्या सहित जॉईन झालेत व्हॅलेंटाईन मिरचे. आपलं स्वागत. ख्रिस्तदीप बोटीचे नाखवा गॅटिंग घट्या यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही सत्कार होतोय. धन्यवाद. गॅटिंग घट्या यांचाही सत्कार होत आहे. चला खूप खूप आभारी आहोत आम्ही प्रत्येक मान्यवरांचे. आपण या स्पर्धेमध्ये वेळ दिला, मुळाचं सहकार्य तुमचं लाभलं गेलं आणि त्या कारणास्तव आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले. ऑस्टनने स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईकवरती आता आले पॅसिफिक. पॅसिफिकला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर रॉडी पाटील तयार झालेत ओव्हर दी विकेटने.
सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रेशर आहे, दबाव आहे आणि त्याच प्रेशर आणि दबावामध्ये खेळत असताना एक सिंगल पुन्हा एकदा आले. स्ट्राईक चेंज होईल. आता येथे स्ट्राईकवरती जर पाहिलं तर ऑस्डन मानकर या फलंदाजी जर पाहिलं तर वसई कोलिवाड्याचं नाव भरपूर उंचावरती नेलेलं आहे. कारण की एकावेकचा फॉर्मॅट जर पाहिलं तर ज्या वेळेला रॉडनीने खेळलंय, ज्या वेळेला जर ऑस्ट्रेलियाने खेळलंय त्या वेळेला जर पाहिलं तर नावाचा दबदबा आपण कायम पाहिलेला आहे. चला, प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग लावायची नाही आहे, जेणेकरून बॅटिंग टीमवरती बॅटलाईटला सामोरं जावं लागेल, याची दखलता घ्यायची आहे. राजा शिव छत्रपती या संघाला आपण जरूर बघतात फिल्डिंग करत असताना. रॉडनी प्लीज विनंती करतो, शेवटचा कॉल असेल तुमच्या संघाला, वारंवार फिल्डिंग सेटअप करायची नाही आहे. 28 बॉलमध्ये करायचे 43 धावा. पहिल्या 2 बॉलवरती आल्या 2 धावा. चांगला बॉल दांडी गुल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये ऑस्डन मार्करच्या खेळीला पूर्ण विराम. सर्वात मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये विकास 11 टीमला. पहिला झटका विकास 11 संघाला. टार्गेट तसं काही मोठं नाही लक्ष, परंतु ऑस्डन मानकर दुसऱ्यांदा पहिल्या ओव्हरमध्ये बाद होत आहेत. नवीन बॅट्समॅन जयेश आल्या. आमचे स्कोरर मला सांगत आहेत की ऑस्डन मानकर यांच्या एकूण 5 सामन्यामध्ये 99 धावा झाल्या आहेत. 99 धावा झाल्या आहेत एकूण. चांगली बॉलिंग रॉडनी पाटील यांच्याकडून अतिशय चांगली बॉलिंग. यॉर्कर मारला आणि त्रिफळाचीत झाले ऑस्डन मानकर. आज इथे बक्षिसांचा वर्षा होत आहे. नकद इनाम, नकद बक्षीस लागोपाठ 11 स्टार आणि ब्लॅक हाऊस तर्फे बक्षीस येत आहेत. रॉडनी यांच्यासाठी एक खुशखबर आहे. त्याने जर हॅट्रिक घेतली या ओव्हरमध्ये तर 11 स्टार कडून त्यांना 1000 रुपयाचं नकद पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद 11 स्टार. 3 बॉल फेकून झाले. धावा फटकावर जर पाहिलं तर 2 चक्रामध्ये 1 विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. जयेश आले आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. याही स्पर्धेमध्ये जयेशच्या नावाचा बोलबाला राहिला गेलाय, परंतु जयेशला आता या फायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करायची आहे. पंच काहीतरी सांगतात कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर जे MCA रूल आहेत, आपण सिलोनामध्ये क्षेत्ररक्षक लावताय तर तो क्षेत्ररक्षक हलता कामा नये. नागपूर चषकाची आपण भव्य दिव्य स्पर्धा बघतायत आणि चांगलं आकर्षित करणारा सन्मान चिन्ह देखील आहे. ओव्हर दी विकेटने जयेश आल्याचा फटका मिस्टमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वा वा वा, काय कॅच घेतलाय, कडक कॅच घेतलाय. जयेश आल्याच्या खेळीला पूर्ण विराम. दोन गडी आणि आता रॉडनी पाटील हॅट्रिकच्या मोडवर. विकास 11 ला हा दुसरा धक्का लागत आहे आणि हे काय 2 बॅट्समॅन पहिल्यांकडे येत आहेत. मला असं वाटलं की 2 बाद झाली की काय, आणि एक बॅट्समॅन पॅसिफिक परतत आहे वापस मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्या नवीन बॅट्समॅन अब्राहम पाटील. धडधाकड मजबूत शरीरयष्टी आणि बघूया आता यांची मजबूत शरीरयष्टी आणि धडधाकड शरीर विकास 11 संघाला कुठपर्यंत घेऊन जाते. फायनल मॅच, अंतिम सामना. नागवा चषकचा हा टुर्नामेंटचा 5वं वर्ष आणि त्याचा हा अंतिम सामना. चांगली कॅचिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगली अंपायरिंग आणि तुषार यांची चांगली कॉमेंट्री होत आहे या सामन्यामध्ये, या संपूर्ण या स्पर्धेमध्ये. चांगली फिल्डिंग लावण्याचा, फिल्डिंग जबरदस्त लावले, फिल्डिंग एकदम कव्हर केलाय अब्राम यांना. हॅट्रिक चेंडू रॉडनी कव्हरच्या दिशेने मारला हा चेंडू. चांगली फिल्डिंग आणि एका धावेवर अब्राम यांना समाधान मानायला लागलोय. भले हॅट्रिक झाली नाही परंतु अतिशय चांगला चेंडू आणि चांगले गडी बाद केला आणि रॉडनी पाटील यांनी.
ऑलराउंडर रॉडनी पाटील, जबरदस्त परफॉर्मन्स. आणि हा क्या बात आहे. वसई कोलिवाडा नेहमीच या परिसरामध्ये आहे ना एन्जॉय केले जाते. क्रिकेट कमी खेळले जाते परंतु एन्जॉय भरपूर प्रमाणात केले जाते आणि तेच एन्जॉय टीम राजा शिवछत्रपती संघाच्या माध्यमातून होताना दिसत आहेत. धक्क्यावर धक्के मैदानाच्या आतमध्ये टीम विकास 11 या संघाला लागतात. रॉडनी पाटील यांना आपल्या मामाकडून 1000 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक एडविन केलीखदे यांच्याकडून आलेलं आहे. ते कृपया कलेक्ट करा मॅच संपल्यानंतर किंवा कोणाला पाठवून द्या. मैदानामध्ये प्रेक्षकांनी यायचं नाही याची आधी सूचना केली होती. कृपया असा प्रयत्न कोणीही करू नये. नवीन बॅट्समन हिराज बुरखाव. काय चाललंय काय विकास 11चं. एका षटकात 3 गडी बाद. लक्ष अगदी छोटा आहे. 45 धावांचं लक्ष एवढं काय मोठं लक्ष नाहीये. रॉडनी पाटील यांचं बक्षीस एडविन केळेखदे यांच्याकडून 1000 रुपयाचं हे कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही इकडे सांभाळून ठेवत आहोत. सामना संपल्यानंतर त्याने ते घेऊन जावं. प्रत्येकांसाठी कॅश प्राइज लावले गेले. कौतुक असेल संपूर्ण वसई कोलिवाडाचं. प्रत्येक खेळाडू असतील आणि या संपूर्ण आयोजनाला देखील त्यांचा हातभार लाभला गेलाय. प्रत्येक खेळाडूवरती काही ना काही कॅश प्राइज 1500 रुपये तरी लावतायत. संदेश गटे यांचा कॅच किती जोरात धावले बापरे. ते किती जोरात वेगाने धावले आणि कॅच पर्यंत पोहोचले तुषार. आणि पुण्यात आता त्या बॉलिंगसाठी येत आहेत. रायटर पुढचा बॉल फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि झेल केली आहे ड्रॉप. मॅच मध्ये आता काय होईल पाहणं महत्वाचं राहील. अब्राम पाटीलची कॅच सोडले. ओव्हर थ्रो झालाय. धावा मिळतील 2. नवीनबाई दुबे यांचं आगमन झालंय. नालासोपारा परिसरातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि स्नेहा दुबे पंडित आमदार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं शुभागमन झालंय. नवीन जी दुबे हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के मित्र परम मित्र नवीन जी दुबे यहाँ पर पधार रहे हैं. उनका स्वागत किया जाए. MLA आमदार स्नेहाताई दुबे यांचे ते मिस्टर आहेत. नवीन दुबे तुमचं स्वागत आजच्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. नवीन भाई दुबे यांना आपण बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व नालासोपारा परिसरातील दमदार उद्योजक आहेत आणि नवनिर्वाचित जर पाहिलं तर त्यांच्या सौभाग्यवती आमदार आपण बघतायत स्नेहाताई दुबे पंडित यांना आपण जरूर पाहिलं गेले. समाज कार्यचा वारसा आणि वरसा जपणार गोरगरिबांच्या मागे धावून जाणार व्यक्तिमत्व नवीन भाई दुबे यांचं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपल्या या नायगाव वसई कोलिवाडा परिसरामध्ये सहर्ष या नागवा चषकामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावा धाफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोर आमच्यावरती माहिती पोहोचवत आहेत. 6 धावा धाफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. फायनलची मॅच आपण जरूर बघतायत. आलेल्या मान्यवरांसाठी ही माहिती आहे. चांगला बॉल आहे. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल आहे. बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटकावरती 7 झाले. 7 धावा धाफटकावरती लगावल्या गेल्यात. नवीन भाई हे परिसर थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भरपूर क्रिकेटचे चाहते आहेत आणि तुमचे देखील चाहते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेतच. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आपण बघताय. तर भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा नागवा चषकाचं हे 5वं पर्व आहे. अरंडी विकेट वेगाने टाकलेला बॉल बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाते. प्रेक्षक आणि आता मात्र जर पाहिलं तर ही स्पर्धा नंबर 1च्या स्थितीमध्ये आपण जरूर पाहत आहेत. धावा धाफटकावरती झाल्यात 7. चेंडू फेकून झालाय. षटक क्रमांक दुसऱ्यातील ते म्हणजे 4. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे हाफ ट्रॅकर आहे. कानाची शिट्टी वाजवत असताना जागते रहोचा इशारा मैदानाच्या आतमध्ये दिलाय. आणखीन एक डॉट बॉल. हाफ ट्रॅकर होता आणि अशा रीतीने आणखीन एक डॉट बॉल येतोय. टॉस जीता विकास 11 ने और पहले बैटिंग करने के लिए
आमंत्रित किया राजा शिवछत्रपति 11 को, लेकिन ये इनका निर्णय अभी कहां तक सच साबित होता है। अब देखना यह है कि देखना यह है 45 रनों का लक्ष्य केवल 5 ओवरों में यानी 30 गेंदों में 45 रनों की आवश्यकता, ये फाइनल मैच जीतने के लिए विकास 11 को। हमारे बीच नवीन जी दुबे, हमारे पुराने मित्र, अच्छा शॉट स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से, और ये 4 रन की ओर जा रहे, फील्डिंग कर रहे वहां पर, और ये 4 रन, खूबसूरत स्ट्रोक। हेलो हेलो, आक्रमक रंगतदार मोड मध्ये हा सामना चाललेला आहे। अतिशय रोमांचक स्थितीमध्ये हा, मला वाटतं नाट्यमय स्थितीमध्ये हा सामना पोहोचेल असं काहीतरी थोडंसं दिसतंय। तुषार, आपण मुख्य व्यासपीठ बघतायत, नवीन भाई दुबे त्यांच्या सहित जर पाहिले गेले तर संपूर्ण संयोजन समिती आहे आणि खरोखर जर पाहिले गेले तर भरपूर प्रगती केलेली आहे संपूर्ण वसई विरारची, आणि त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत। या एवढ्या मोठ्या स्पर्धेसाठी जर पाहिले तरी भरपूर मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। 18 बॉलमध्ये करायचे आहेत 34 धावा। व्हॅलेंटाईन मिरचे देखील चांगला समालोचन करतात, आमचे स्कोरर देखील चांगलं अगदी जर पाहिले तर स्कोरिंग करत आहेत। जेटीसी लाईव्हची टीम देखील जर पाहिले तर चांगलं वर्क करत असताना पंचाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते। सर्व काही ऑल इज वेल, सर्व काही ऑल इज वेल। आइवा स्टेडियम दर्शकों से खचाखच भरा हुआ, जेटीसी लाइव की माध्यम से ये टेलीकास्ट हो रहा है पूरे देश में, देश के बाहर, वसई के बाहर, देश के बाहर, अब्रॉड में भी, परदेश में भी इस मैच का लाइव रंगारंग टेलीकास्ट हो रहा है। सुबह से कितने सारे फोन आए हैं आयोजकों को, मुझको, तुषार को। इससे साफ जाहिर होता है कि ये टूर्नामेंट, ये नाखवा ट्रॉफी किस तरह की ट्रॉफी है या किस तरह की टूर्नामेंट है। ये भी अगली गेंद जुलेश खारवा, ऑफ स्टंप के बाहर ये गेंद, सतरा बॉल मध्ये करायचे 34 धावा। 17 बॉल 34, मॅच इज ऑन, गेम इज ऑन। जुलेश खारवा याने जर हॅट्रिक केली तर नितेश तुलोकडून 1000 रुपयाचं बक्षीस, आणि जर कशी 3 विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर ब्लॅक हाऊस कडून 1000 रुपयाचं नकद पारितोषिक नवीनजी दुबे यांचं। थोड्या विषयी यांच्याविषयी सांगतो कि नवीन दुबे ये हमारे पुराने मित्र, हम राष्ट्रवादी कांग्रेस में थे एक ज़माने में 99 से लेकर 2005 तक, तब से लेकर हम, अभी तो हमारा थोड़ा गैप हुआ है, लेकिन अच्छे एक समाज भावी, एक सेवा भावी मित्र है हमारे वो। यहाँ तक कि उनकी शादी में मैं मौजूद था। धन्यवाद नवीन जी, आप आए, शोभा आई इस कार्यक्रम को, इस मंच को, इस टूर्नामेंट को। मैं आपको देखकर चौंक गया। धन्यवाद नवीन जी। अच्छी गेंद जुलेश की, लेकिन 1 रन मिलेगा राजा शिवछत्रपति 11 को। A1 स्टार की ओर से जुलेश खारवा को 500 रुपए का इनाम मिलेगा अगर वो हैट्रिक लेते हैं तो। और ये गेंद हवा में ठीक सड़क पर, रास्ते पर गिर गई है। जर तुम्ही या मैदानावरती एखाद्या फलंदाजीची झेल सोडता तर तो तुमच्यावरती हावी ठरू शकतो, तो तुमच्या संघावरती हावी ठरू शकतो। हेच आपण पाहिले। व्हॅलेंटाईन सर आलाय, अब्राम पाटीलच्या बॅट मधून धुमधडाका षटकार। या नाखवा स्पर्धेला, या नाखवा चषक स्पर्धेला आपल्या वसई विधानसभाच्या माननीय सन्माननीय आमदार स्नेहाताई दुबे आणि त्यांचे मिस्टर नवीनजी दुबे यांचंही एक मोठं योगदान या टूर्नामेंट, या स्पर्धेला मिळालं आहे। धन्यवाद आमदार स्नेहाताई दुबे पंडित आणि
धन्यवाद नवीन जी दुबे हमारे मित्र। बीच में कुछ अपनी भावनाएं व्यक्त करेंगे नवीन जी दुबे। 4 में मैं 2 ही शब्द बुलाऊं, 2 ही शब्द। नवीन जी दुबे चला नवीन जी दुबे आता जॉईन होतील मातृभूमी। राजकारण जर सोडलं ना तर त्याच्यानंतर येते क्रिकेट आणि नवीन बाईला क्रिकेटची पहिल्यापासून आवड आहे। आमदार चषक आपण मालजीपाटामध्ये संदीप पाटलांनी जी क्रीडा स्पर्धा भरवली होती आणि भरपूर नवीन बाई तुम्ही क्रिकेटचे शौकीन आहात, तुमच्या नावाने भरपूर क्रीडा स्पर्धा होत आहेत। नवीन बाई या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला आपण शुभेच्छा कशा द्याल? सर्वात पहिला सुंदर गेंद्र आणि विकेट घेतलेली आहे ते आपण अपडेट करत राहू, कारण प्रेक्षक सध्या क्रिकेट बघण्याच्या त्यामध्येच आहे आणि मी पण बघतोच आहे। मला वाटतं आता किती 15-14 गेंद राहिलेली आहे आणि रन्स किती आहे? 45चा टार्गेट आहे। म्हणजे नवीन बोला तुम्ही बोला। आणि व्हॅलेंटाईन असताना दुसऱ्यांना बोलण्याची गरज वाटतच नाही, कारण जुन्यापासून व्हॅलेंटाईनची सवय माहिती आहे। आणि खरोखर नागवा चषक जे रीतीने आपण ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्या पद्धतीने आपण ऑर्गनाईज केलेलं आहे, तेच मी बाजूला बसलेले गणेश यांच्याकडून समजून घेत होता की आपण दर्शनकडून समजून घेत होता की कसं आपण ऑक्शन करतोय आणि गावचीच मुलं या चषकात भाग घेतात आहे आणि कसं तुम्ही ऑक्शन केला, कशी 16 टीम तुम्ही निर्माण केली। आता ही जे 2 टीम आहेत त्या 2 टीमचे ऑक्शन घेणारे कोण कोण होते त्यांच्याबद्दल एकतर विकास आणि दुसरे छत्रपती राजा छत्रपती यांची जी फायनल चालू आहे त्याबद्दलच माहिती घेत होतो। आणि एकंदरीत आणि हा चौकार विजय मनबाट यांचा हा सुरेख फटका, तिकडे खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण झालं आणि हा 4 धावा। मला असं वाटतं ही 1 धाव होती आणि या 3 धावा आपला विकास 11 संघाला कुठे घेऊन जातात आणि या 3 धावा कशा निर्णायक होत आहेत ते आपण बघूया। धन्यवाद नवीन जी, थँक्यू सो मच। हे होते नवीन जी दुबे, नालासोपारा परिसरात एक दमदार उद्योजक आणि त्यांच्याच सौभाग्यवती स्नेहताई दुबे पंडित यांना आपण बघतायत। मोठमोठ्या स्पर्धा आमदार चषकाच्या नावाने होत आहेत। आम्ही प्रथमतः त्या स्पर्धेचा मान पालघर जिल्ह्यामध्ये संदीपजी पाटील जे सरकार ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून मालजीपाडा परिसरामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं। आता मात्र 12 बॉल शिल्लक असतील, 12 बॉलमध्ये करायचे आहेत 22 धावा, 12 चेंडू 22 धावा। प्रेक्षक हो, आता मात्र मॅच रफ अँड टफ झाले। मॅच आता मात्र जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने झुकताना दिसणार आहे। टीट फॉर टॅट, जसं आहे तसं उत्तर द्यावं लागेल, ठोसास ठोसा मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल। 12 चेंडू 22 धावा। या आपण ऐकणार आहात डीजे उराच्या माध्यमातून एक समुद्र संगीत आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने। अतिशय रंगतदार स्थितीमध्ये है, अत्यंत रोमांटिक स्थिति में यह मैच, रोमांचक स्थिति में यह पहुंचता हुआ मैच 12-22 यानी 12 गेंदों में 22 रन। और यहां पर एक विजय मनबाट के लिए खुशखबर है, अगर विजय मनबाट रिवर्स स्वीप में सिक्सर लगाते हैं, सिक्सर मारते हैं तो दर्शन, हमारे मित्र दर्शन मथुरेकर की ओर से 1000 रुपये का नकद इनाम दिया जाएगा। धन्यवाद धन्यवाद दर्शन। रिवर्सिप अगर मारेंगे तो, आणि या 3 धावा लक्षात ठेवा लोकांनी। आता हे जे मिसफिल्ड केलं आहे या 3 धावा लक्षात ठेवा। जिथे 1 धाव होती माईक चेक, तिकडे ती 4 धावा गेलेल्या आहेत आणि या 3 धावा राजा शिवछत्रपतीला चांगल्याच मागात पडलेल्या आहेत। नए बॉलर रॉडनी गेंदबाजी करेंगे राइट ओवर द विकेट और सामना करेंगे गिरास बुरखाओ। और ये गेंद विकेट कीपर के पीछे ऊपर किले के तट पर, लेकिन किसी काम की नहीं है। डॉट बॉल, डजंट मैटर। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे। जर तुमचा बॉल किल्ल्यावरती गेला तर तो बॉल डॉट
असणार आहे आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. व्हॅलेंटाईन सर, आता प्रेक्षक देखील आतुर झालेत. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रॉडनी पाटीलला आपण पाहू शकताय, जबरदस्त गोलंदाज आहेत. या मालिकेमध्ये जास्तीत जास्त विकेट त्यांच्या नावावरती राहिले गेले आहेत आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट या मॅच मध्ये त्यांना प्राप्त केलेल्या आहेत. टॉस घेऊन चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग आणि हा धावबाद 100% आउट आहे. क्या बात आहे. टाळ्या शिट्ट्यांच्या कडकडामध्ये या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर विकेट जात असताना ढोल ताशाचे नगाडे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ही खासियत राहिलेली आहे वसई कोलीवाडा या संघाची. वसई कोलीवाडा या परिसरातील संपूर्ण या प्रेक्षकांची, या संपूर्ण आयोजकांची क्या बात आहे. असा जल्लोष कमी प्रमाणात स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, परंतु ज्या ज्या वेळेला परिसरामध्ये येतो तर त्या वेळेला जर पाहिलं तर अशा प्रकारचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. नए बैट्समैन नेविल इतूर, हट्टे कट्टे शरीर के मजबूत, लेकिन ये हट्टा कट्टापन और मजबूती पन ये अपने टीम के लिए कितना सच साबित होता है और कितना कामयाब होता है, अब देखना यह है. रोमांचक स्थिति में पहुंचता है ये मैच. अगर रॉडनी ने ये एक भी विकेट निकाला कैसा भी, तो रोमियो भजन की ओर से 500 रुपए का इनाम दिया जाएगा और विजय मनभट ने अगर 6 लगाया तो रिचर्ड घटक की ओर से 500 रुपए का इनाम. यहां पर इनामों की बौछार हो रही है. बस ताकत चाहिए, हिम्मत, गट्स और जज्बा चाहिए. कितने रन चाहिए? 10 गेंदों में 22 रन. आणि हा उंच उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा मॅच कलाटणी घेत आहे सामन्याला. पुन्हा एकदा या मैचला कलाटणी येत आहे. दिलचस्प स्थिति में यह मैच पहुंचता हुआ और जबरदस्त स्ट्रोक विजय मनमट यांचा जबरदस्त स्ट्रोक. कृपया प्रेक्षकांनी मैदानात पैसे घेऊन येऊ नये आणि असा प्रयत्न कुणीही करू नये. हाऊ मेनी टाइम आय शुड हॅव टेल. चला 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 जॉन्टी प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं. जॉन्टी आम्ही विनंती करतोय. शिस्त पाळा, शिस्त बाळगा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इकडे पाहुणे मंडळी बसले आहेत. नामांकित वरिष्ठ मंडळी व्यासपीठावर आहे. कृपया आतापर्यंत 24 तारखेपासून ही टुर्नामेंट स्पर्धा सुरू आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेला गालबोट लागलं नाही आणि याच्या पुढे लागू नये म्हणून याची खबरदारी घ्या अशी मी आयोजकांच्या वतीने विनंती करत आहे. कृपया लवकरात लवकर मैदानातून बाहेर जावे. यूट्यूबवर या मॅचची लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. वसई कोलीवाडा, किल्ला बंदर, पाचू बंदर, लांगे बंदर, वाया बंदर, वसईच्या बाहेर, वसईत आपल्या देशाच्या बाहेर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. याची दखल घ्यावी कृपया आणि असा प्रयत्न कुणीही करू नये. कितने रन चाहिए सुनील? हमारे स्कोरर बता रहे हैं कि 9 गेंदों में 16 रनों की आवश्यकता. यह मैच विकास 11 को जीतने के लिए 9 गेंदे बाकी और 16 रन जीतने के लिए नवीन जी यहां पर कंपल्सरी चेस है. अच्छा, फाइनल मैच में सुपर ओवर का इंतजाम किया है क्या? अच्छा, सुपर ओवर में अगर विफल हो जाता है तो सुपर ओवर होगी. हल्के से पुश किया, 1 रन मिलेगा. दूसरा रन की कोशिश और मिसफील्ड हुआ और ये बाल बच गए बैट्समैन. क्रिकेट जर पाहिलं तर प्रत्येकाची जर पाहिलं तर आवड बनली गेली आणि खरोखरच आपण पाहिलं तर ज्या ज्या वेळेला दोन्ही संघाच्या माध्यमातून काहीतरी घडते आणि कुठून तरी आपल्याला एक आवाज येतो की येस आपल्याला जिंकायचं आहे. टाळ्या येत आहेत, शिट्ट्या येत आहेत, कुठे ढोल वाजतोय. ही आज जर पाहिलं तर फॅसिलिटी बनली क्रिकेटमध्ये. आता मात्र येणारे चेंडू असतील 8 बॉलमध्ये करायचे 14 धावा. ही मॅच कोण जिंकेल, या 5व्या पर्वातील विजेता संघ कुठला ठरेल पाहणं महत्वाचं राहील.
ओहो यावेळेला जर फुलटॉस बॉल फ्लिक केले ऑन साइडला बॉल निघून चालला डिबाकचा क्षेत्ररक्षक आहेत एकदा कंप्लीट केले विजयने थांबवले एकच धाव असेल या बॉलवरती मॅच मध्ये अजून देखील मजा येईल येणारे 7 बॉल 13 धावा करायचे आहेत 7 मध्ये 13 विजय आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या देखील नावाचा दबदबा यापूर्वी आपण पाहिला व्हॅलेंटाईन मला असं वाटतं या चेंडूवर भरपूर काही निर्भर करतं या ओव्हरच्या या शेवटच्या चेंडूवर भरपूर काही निर्भर करतं भरपूर काही गोष्टी घडणार आहेत या चेंडूवर 7 चेंडू बाकी आणि 13 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर लाईव्ह स्क्रीन 800 जण बघतायत त्या प्रत्येक प्रेक्षकांचा आम्ही आभारी आहोत आपण JTC लाईव्ह वरती ही संपूर्ण स्पर्धा बघतायत आपण पाहत आहेत ऐकत आहात नागवा चषक 2025 अगर नेविल ने छक्का मारा तो सिमोन बतखंड की ओर से 500 रुपए का इनाम नकद इनाम जीपे नहीं चेक नहीं डीडी भी नहीं डायरेक्ट नकद मिलेगा कैश नवीन जी सारे बातें याद कर रहे हैं हमारी पुरानी 99 से लेकर आज तक की बातें सारे याद कर रहे हो हंस रहे मैं ऑब्जर्व कर रहा हूं नवीन जी को कैसे हम क्या 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 करते थे काम समाज में वसई में पूरे बनारस सफर में क्या कहाँ कहाँ जाते थे और बोलते ही बोलते इनकी बीवी माननीय आमदार स्नेहता दुबे पंडित MLA बन गई मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह 7 बॉल मध्ये करायचे 13 धावा अतिडळीची मॅच पाहायला मिळते कोण जिंकेल प्रत्येकाचं लक्ष या मॅच वरती राहिले नागवा चषकामध्ये जर पाहिले गेले तर कोण पहिलं क्रमांकाचं पारितोषिक पटकावले हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील चला लगेच काय आहे येस खेळाडू या ठिकाणी जर पाहिले तर एक मैदानाच्या आतमध्ये येतील दुसरे जातील कारण की कदाचित इंजर्ड देखील असू शकतात आणि हेच पाहायला मिळाले आपल्याला चला लगेच विजय नॉस्ट्रायगेट वरती जायचा स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील नेव्ही लित्तूर ज्याने आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये विजयगिरीचा 7 बॉल 13 धाव्यांचं समीकरण पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 7-13 कुठल्या संघावरती येईल फेरा बॅटची कडा होती विकेट कीपर बीट झालेत एक सिंगल आले येणारे बॉल 6 विजयगिरीचा 12 धाव्यांचं लक्ष 6 बॉल 12 कम ऑन डीजे युवराज जबरदस्त मैच रोमांचक स्थिति में यह पहुंचता हुआ दिल की धड़कनें धक धक करती होंगी सबकी प्रेक्षकों की अंपायरों की बैट्समैन की फील्डरों की यहाँ तक कमेंट्री बॉक्स में बैठे हम सबकी यहाँ तक मेरी धड़कनें अभी 72 पर मिनट चलनी चाहिए तो मेरी खुद की धड़कनें अभी 120-130 चल रहे नवीन जी क्योंकि इतनी यह मजा मैच में आ रहा है और केवल 6 गेंदों में 12 रन की आवश्यकता सबके अभी यहां से साफ दिखाई दे रहा है कि सारे नखून चबाते हैं यहाँ कर प्रेक्षक क्या होगा कैसे होगा किले के बोगदे में से कौन ट्रॉफी गांव में लेके जाएगा नाचते नाचते कौन इसका हकदार होगा किसको इनाम मिलेगा कौन मैन ऑफ द मैच होगा और ट्रॉफी लेके नाचने का अधिकार किसको मिलेगा ये 2025 की ट्रॉफी जबरदस्त रोमांचक स्थिति में मैच और एक जबरदस्त हमारे व्यक्तिमत्व हमारे साथ बैठे हुए मैं आज बहुत खुश हूं नवीन जी दुबे को देखकर मेरे साथ में बैठे हुए हैं नवीन जी दुबे देखील एकच सांगत असतील बरं झालं आज थोडंसं लवकर आलो या स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यांनी देखील मंत्रमुक्त केले या स्पर्धेला नए बॉलर रेनॉल्ड बुरखाव नए बॉलर रेनॉल्ड बुरखाव सामना करेंगे नेविल उठा के मारने की कोशिश कर रहा हूं मैं इसके पीछे फिल्डर जा रही है और ये सेफ जगह पर पहुंची 3 लोग इस गेंद के पीछे दौड़ रहे थे लेकिन कोई फायदा नहीं हुआ बहुत सारे लोग 5 बॉल 10 करायचे आहेत 5 बॉल 10 आता मात्र जर पाहिले गेले तर जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उभे राहिले आहेत कारण की फायनलची मॅच आपण बघतायत नागवा चषकाचं आयोजन आहे येणारे 5 बॉल 10 धाव्यांचं समीकरण आता मात्र JTC वरती जर जाऊन सांगायचं आहे की कुठला संघ जिंकणार आहे पोल आपण तयार करणार आहोत JTC वरती आमचे 5 चेंडू मध्ये 10 धावांचं लक्ष अजूनही 5-10 सगळे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट आहे त्याच्यामुळे वसई कोलीवाड्यातले वसईतले प्रेक्षक हा सामना बघत आहेत सगळे अगदी नखून
नख चावून चावून लोकांनी आपले बोट छोटी केले आहेत, म्हणजे सगळे टेन्शनमध्ये आहेत. माझ्या डाव्या बाजूला त्यांचा बॉक्स आहे राजा शिवछत्रपती 11चा, उजव्या बाजूला विकास 11चा बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये बसलेले लोक त्यांचे छोटी सगळी बोटं झाले आहेत. म्हणजे एवढी चिंता घेतली आणि एवढं टेन्शन. रेनॉल्ड यांचा चेंडू आणि लेस्टमच्या खूपच बाहेर चेंडू आणि निश्चितरीने वाईट असायला पाहिजे आणि वाईट का इशारा. तुषार पहा या ठिकाणी आपण GTC लाईव्ह वरती जा, कोण जिंकेल आपण कमेंट करू शकता. आतापर्यंत राजा शिवछत्रपतीला 41 झाले तर विकास 11ला 61 वोट्स आतापर्यंत आलेले आहेत. हा पोल आपण बघतायत, कोण जिंकेल याची प्रदक्षिणा प्रत्येक जण घालतो. या ठिकाणी जर पाहिलं तर पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे फाटक्या ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये होता, बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. नेव्ही लितूरच्या बॅट मधून मॅचची हवा काढणारा नागवा चषकातील दमदार षटकार. काय बॅट स्विंग होता, अगदी जर पाहिले तर विथ द टायमिंग बॅटच्या रडार मध्ये होता. अगदी ओव्हर पिच आला बॉल, त्यावरती केले आक्रमण. हे पहा दृश्य, नेव्ही लितूर जबरदस्त टायमिंग साधले. आता मात्र येणारे 4 चेंडू 3 धावेची गरज, ज्यासाठी केला होता अट्टहास तोच हा क्षण. प्रत्येक मेहनत राहिली प्रत्येक आयोजकांची, परंतु आज जर पाहिले गेले तर यशस्वी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाईल. 4 बॉल 3 धावेचं समीकरण. व्हॅलेंटाईन सर मॅच तर आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू 3 धावा. मला असं वाटतं अजूनही लोकांची हृदयाचे ठोके जोरात पडत आहेत. आणि कृपया मैदानामध्ये पुन्हा एकदा मी सूचित करतोय की असा प्रयत्न कुणीही करू नये. पुन्हा एकदा ते तुम्ही पैसे देता ते एवढे खेळाडू गरीब नाही आहेत 10 आणि 50 रुपये द्यायला. ते चांगल्या खात्यापित्या घरचे आहेत. बक्षीस कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. हसो. पुढचा चेंडू मी एक सांगतो, आपल्या गावातील एखादा समालोचक असावा आणि व्हॅलेंटाईन मिरचे कौतुक करेन मी, कारण की आगरी कोळी भाषा सहजासहजी कोणला येत नाही, परंतु आपल्या गावातील समालोचक असणं फार महत्वाची गोष्ट आहे. 4 बॉल 3 त्यामधील हा व्हाईट बॉल. म्हणजे आता इथून जर पाहिलं तर JTC वरती ज्यांनी अगदी जर पाहिले गेलं तर विकास 11ला वोट केले असेल त्यांचं तर सक्सेसफुल राहिले. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगल्या कमेंट्स आहेत. हारकर जीतने वाले को बाजीकर कहते हैं, आणि ते मात्र जर पाहिलं तर विकास 11ने करून दाखवले. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मॅच वरती जर पाहिलं विकास 11 आणि विकास 11च पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 4, 1 धावेचं समीकरण. आमचे लाडके प्रेक्षक राजे देखील नाराज झालेले आहेत, कारण की फायनलचा मॅच होता, चांगला होता, परंतु बॅक टू बॅक 2 वाईट आले. आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे देखील जर पाहिले तर हे ऐवा क्रिकेटचं मैदान सोडून आता मात्र घरचा प्रवास करताना दिसतील. हा बॉल फुलटोस. काय घडेल 3 बॉल 1 धावेचं समीकरण. क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे. आता घरी चाललेले प्रेक्षक थांबत असतील. 3 बॉल 1. चमत्कार को नमस्कार. ये वसई का किला है. हमारे पुराने मित्र मैक उर्फ भगवान मथुरेकर हमेशा कहते थे कि जब तक आखिरी गेंद फेंकी नहीं जाती तब तक कोई निश्चित निर्णय नहीं दिया जा सकता. और ये एक बार फिर नाट्यमय सिचुएशन में मैच पहुंचता हुआ. फेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू नसणार आहे. फुलटॉस बॉल होता आणि हेच पाहिलं गेलं आपण ऑन स्क्रीन वरती. पंचाचं कौतुक करावं लागेल, कारण की क्रुशल मुवमेंटला हे मुवमेंट्स येणं तितकं गरजेची गोष्ट आहे. चाललेले प्रेक्षक घरी पुन्हा एकदा आतमध्ये आले. ज्यावेळेला मी म्हटलं विकेट गेली 3 बॉल मध्ये करायची 1 धाव. आता मात्र मॅच जर पाहिलं तर जबरदस्तरित्या आपल्याला पाहायला मिळते. बसलेले प्रेक्षक आता उभे झालेत आणि जवळपास जर पाहिले गेले तर या संपूर्ण प्रेक्षकांमुळेच आज या नागवा चषकाला पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झालेली आहे. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. या संपूर्ण नागवा चषक 2025 साठी ग्रेट टुर्नामेंट आपल्याला जरूर पाहायला मिळाली.
3 बॉल 1 हा बॉल डॉट जाईल का? आता प्रत्येक जण हा विचार करत असेल, हा बॉल डॉट जाईल का? प्रत्येकाची इच्छा आहे जायला पाहिजे आणि 1 बॉल 1 ची मॅच व्हायला पाहिजे. परंतु प्रतिस्पर्धी संघ सांगतोय याबरोबर आम्ही मॅच फिनिश करणार आहोत. आणि हा फुटबॉल बॉल आणि रात्री जेवण भेटणार नाही. आज कॅश सोडलाय. अशा मोमेंटला कॅश सोडणं आणि कॅश ड्रॉप करणं तर मी समजतो की या खेळाडूला रात्रीचं जेवण भेटणार नाही. वेल डन विकास 11. आणि हा 2025च्या नाखवा चषकची ट्रॉफी, हा नाखवा चषकचा कप विकास 11 सगळे डोक्यावर बांधला जात आहे. जबरदस्त विकास 11 अतिशय सुरेख आणि चांगली कामगिरी आणि तमाम शेकडो हजारो लोक या स्पर्धेला बघण्यासाठी आणि आमचे मित्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले एका जमान्यातले आमचे मित्र नवीनजी दुबे यांनी बी साक्षात या साक्षीदार बनले, या मॅचचे आज साक्षीदार बनले. जबरदस्त मॅच. आणि जर हा कॅच पकडला गेला असता तर आणखी नक्कीच एक चमत्कार या किल्ल्यामध्ये झाला असता. मित्रांनो, या 2025चा नाखवा चषक ट्रॉफी ही विकास 11 यांच्या डोक्यावर बांधला गेला आहे. त्यांचं खूप 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गेल्या वर्षी मथुरेकर 11 2024चा हा चषक जिंकले होते. आता 2025चा हा नाखवा चषक विकास 11 संघ यांनी जिंकलेला आहे. चला मात्र मी विनंती करतोय विकास